नमस्कार मंडळी. तर आज बघा म्हणतात ना, करायला गेले एक आणि होऊन बसलं दुसरंच. तर असंच काही सगळं माझ्या बाबतीत आज घडलं. तुमच्या बाबतीतही असं कधी होतं का? नक्की सांगा. घाई गडबडीतच असं काही घडलेलं आहे ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. तर असं काय झालं की माझी गडबड चालू होती. गुरुवार असल्यामुळे, गुरुवार बाजार असल्यामुळे. तर सकाळी मी थोडीशी गवारी वगैरे मी तोडलेली होती आणि त्यानंतर मी दुपारी 2 वाजता गवारी राहिलेली होती ती तोडायला लागले होते. आणि गवारी वगैरे तोडून झाल्यानंतर थोडीशी काकडी वगैरे आलेली होती ती पण मी तोडली. आणि त्यानंतर मी जेव्हा आले तर आवरलं सगळं बाकीचं आणि आवरल्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागले. कारण जेव्हा आपण बाजारात येतो त्यावेळेला आपल्याला खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे म्हटलं आधी स्वयंपाक वगैरे बनवून घ्यायचा. त्यामुळं आल्यानंतरही बाहेरून कंटाळा आलेला असतो आणि कंटाळा आला की काही करावं असं वाटत नाही. पटकीना जेवायचं आणि आवरून शिना झोपायचं असं वाटतं. त्यामुळे मग आधी स्वयंपाक मी करून घेत होते. तर असं काय घडलं तर मी पुढे तुम्हाला नक्की सांगेन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. काय घडलं हे नक्की सांगते तुम्हाला. तर इथे मस्त अशी बघा मी कोबीची रस्सा भाजी बनवली, जेणेकरून आपल्याला चपातीसोबतही खाता यावी आणि भातावरती पण घेता यावी अशी मी मस्त अशी कोबीची रस्सा भाजी बनवत आहे. तर बघा वरून बीट वगैरे टाकलेलं आहे आणि मोहरी वगैरे, हळद, तुरीची डाळ थोडीशी टाकलेली आहे आणि आपण शेंगदाण्याचं कूट वगैरे त्यामध्ये घालणार होतो. आणि मस्त अशी रस्सा भाजी खायलाही खूप छान लागते. इथं धार वगैरे काढून झालेली होती. तर इथे बघा सकाळचं खूप छान असं वातावरण झालं आहे आणि आज कामगार दिन असल्यामुळे कामगार दिनाच्या सर्वांना खूप खूप म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर इथं महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी मुलं आलेले आहेत, शिक्षक आलेले आहेत आणि आज 1 तारखेला सगळ्या शाळेचा निकाल असतो. तर बघा सूर्यदेवाचंही खूप छान असं दर्शन